सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण या आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण तिन्ही व्हिडिओला अत्यंत उत्साहानं प्रतिसाद चांगला दिला आणि खूप छान कॉमेंट्स केल्या, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, आभार. आणि आपण सबस्क्राईब चॅनल केलं आणि इतरांनाही आपण ते पाठवलं, त्याबद्दलही आपले धन्यवाद. आपण व्यक्तिमत्व या विषयावर चर्चा करतो आहोत आणि व्यक्तिमत्व आपल्याला कसं हवं या विषयावर आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस व्यक्तिमत्व हे सॅंग्विन असावं. म्हणजे काय सॅंग्विन पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर सॅंग्विन पर्सनॅलिटी म्हणजे आनंदी, उत्साही आणि आशावादी व्यक्तिमत्व. मग आनंदी, उत्साही आणि आशावादी व्यक्तिमत्व आपल्याला हवं असतं, सॅंग्विन पर्सनॅलिटी आपल्याला हवी असते. मग त्याच्यामधले कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रेट्स असावे, कुठल्या प्रकारचे गुण असावे? तर सगळ्यात महत्वाचे जे काही गुण आहेत त्यातले आपण त्या गुणांबद्दल आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सगळ्यात पहिला गुण म्हणजे सोशिएबल. सोशिएबल म्हणजे समाजप्रिय प्राणी. मुळामध्येच माणूस हा समाजप्रिय प्राणी असतो. त्याला इतरांशी बोलायला आवडतं, सुसंवाद साधायला आवडतात, शेजारी पाजाऱ्यांशी बोलायला आवडतं, समाजामध्ये मिसळायला आवडतं. समाजामधल्या ज्या काही सामाजिक ऍक्टिव्हिटी असतात त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायला आवडतं. म्हणजे हा सोशिएबल गुण आहे, अत्यंत महत्वाचा व्यक्तिमत्वातला असतो. त्याचबरोबर आउट गोईंग पर्सनॅलिटी. आउट गोईंग पर्सनॅलिटी याचा अर्थ असा की ह्याला भटकायला आवडतं, भटकंती करायला आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं, पर्यटन करायला आवडतं, आपल्या गावी जायला आवडतं, शहरामध्ये जायला आवडतं. रोज कुठे ना कुठे हा भटकत असतो. ही जी क्वालिटी आहे ही चांगल्या प्रकारची पॉझिटिव्ह क्वालिटी आहे. त्याचबरोबर टॉकेटिव्हनेस, याला बोलायला, सुसंवाद करायला खूप आवडतं. त्यामुळे याला खूप मित्र असतात. वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळे फॅमिलीज त्याच्या संपर्कामध्ये असतात. हा कायम बोलणारा असतो, सुसंवाद करणारा असतो, एकमेकांचे विचार आदान प्रदान करणारा असतो. त्यामुळे टॉकेटिव्हनेस हा अत्यंत उत्तम गुण ज्याच्यामध्ये आहे तो आनंदी, उत्साही, आशावादी व्यक्तिमत्वाचा असतो. म्हणजे तो सॅंग्विन पर्सनॅलिटीकडे वाटचाल करणारा असतो. रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार. म्हणजे कुठलीही गोष्ट घरामधली असेल, काही घटना घडत असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर त्याची जबाबदारी तो घेऊन ती गोष्ट टार्गेट पूर्ण करतो. जबाबदारी त्याची तो पूर्ण करतो. हाही गुण अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर इझी गोईंग असतो हा. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना तो असा काही टेन्शन घेत नाही, ताणतणाव, चिंता, काळजी काही न करता इझिली ऑपरेट होत असतो. समाजामध्ये इझिली वावरत असतो. आणि हा इझिली वावरण्याचा जो गुण आहे हा अत्यंत महत्वाचा गुण आहे. हा गुण ज्या व्यक्तिमत्वामध्ये असतो तो आनंदी राहतो, तो उत्साही राहतो आणि म्हणजेच सॅंग्विनकडे त्याची वाटचाल चाललेली असते, म्हणजेच आशावादी तो असतो. लाईव्हली, हा जिवंत असतो. म्हणजे आपण बऱ्यापैकी म्हणतो की अरे हा व्यक्ती तर काहीच करत नाही, हा तर नुसता बसलेला आहे, म्हणजे तो डेड आहे की काय असं वाटतं जिवंत असून सुद्धा. पण एखादी व्यक्ती कायमस्वरूपी ऍक्टिव्ह असते. मग ती कुठे तिच्या कॉलेजमध्ये असेल, तिच्या शाळेमध्ये असेल किंवा कुटुंबात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा समाजामध्ये इतर ठिकाणी कुठे असेल, कायम ऍक्टिव्हली वावरणं, जिवंतपणाचं हे अत्यंत उत्तम असं लक्षण असतं. म्हणून लाईव्हलीला अत्यंत महत्वाचं गुण या व्यक्तिमत्वामध्ये आपण देत असतो. केअर फ्री असतो. म्हणजे चिंतामुक्त. कुठल्याही गोष्टीची चिंता न करता सातत्याने उत्तम पद्धतीने ऍक्टिव्हली काम करणं हे याच्या स्वभावाचा भाग झालेला असतो. त्यामुळे चिंतामुक्त जगणं हे याच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि याचबरोबर याच्यामध्ये एक छान महत्वाची क्वालिटी असेल ती म्हणजे लिडरशिप क्वालिटी. ही जी लिडरशिप क्वालिटी असते अगदी लहानपणापासून किंवा तरुणपणामध्ये किंवा अगदी मोठा झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही गोष्टीचं नेतृत्व करणं याला आवडतं. मग ते कुटुंबातलं असू देत, एखाद्या घटनेचं असू देत किंवा सामाजिक क्षेत्रातलं असू देत. मग असे लोक तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेटर म्हणून पाहायला मिळतात किंवा विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाहायला मिळतात किंवा अशा प्रकारची लोक लोकसभेत खासदार म्हणून पाहायला मिळतात किंवा जागतिक लेवलवर युनायटेड नेशन्समध्ये आपल्या आपल्या देशाचं प्रतिनिधित्व हे लोक करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे लिडरशिप क्वालिटी हा भाग अत्यंत घरामधनं सुद्धा तुम्हाला डेव्हलप करता येतो, समाजातनं तुम्हाला डेव्हलप करता येतो आणि तुम्हाला यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून जगता येऊ शकतं. त्यामुळे आनंदी, उत्साही, आशावादी व्यक्तिमत्व मध्ये हे ट्रेट्स असतात आणि हे ट्रेट्स आपण जर आपल्यामध्ये अंगीकारले तर आपलं व्यक्तिमत्व हे सॅंग्विन पर्सनॅलिटी बनवू शकतं. तुम्हाला सर्वांना सॅंग्विन पर्सनॅलिटी बनवण्याकरता, त्या प्रवासाकरता, सॅंग्विन पर्सनॅलिटी पर्यंत पोहोचण्याकरता, त्या प्रवासाकरता हार्दिक शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जरूर कमेंट करा. धन्यवाद.